नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय. शास्त्रांचा संवाद, शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा. शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा.
म्हणे माझा भोळा वावदेवा गाईन केशवा नाम तुझे गाईन केशवा नाम तुझे गाईन केशवा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे आम्हाल कळे ज्ञान आम्हाल कळे ज्ञान नकळे मुरारी दासे वचन नकळे आम्हाल कळे ज्ञान आम्हाल कळे ज्ञान आम्हाल कळे ज्ञान. मला या प्रसंगी भागवतातली एक कथा आठवते. वृंदावनामध्ये यमुनेच्या काठी एक स्त्री, अतिशय तेजस्वी स्त्री बसलेली आहे. परंतु कुठल्या तरी गूढ विचारामध्ये ती तल्लीन झालेली आहे. चेहऱ्यावर तेज तिच्या प्रचंड आहे, पण आतून काहीतरी खंगलेले, खचलेले आहे, थकलेले आहे. ज्याला ऊर्जा म्हणतात तशी ऊर्जा काही तिच्यामध्ये दिसत नाही आहे. तिच्या शेजारी दोन म्हातारे पुरुष पडलेले आहेत. हाडाचा सांगाडा दिसतोय, केस पिकलेले आहेत, डोळे जे आहेत ते खोल खोल 1-1.5 बोट आतमध्ये जातील अशा खोबणीमध्ये गेलेले आहेत. आणि चामडी अशी त्याच्या शरीराची लोळते. म्हणजे पाहिल्यानंतर ते विदारक चित्र पाहिल्यानंतर भीती वाटावी असं दृश्य तिच्या दोन्ही बाजूला दिसतंय. 2 तिची मुलं आहेत ती, आणि ते असे पडलेले आहेत. आणि असंख्य सुंदरी तिच्या आजूबाजूला उभ्या आहेत आणि तिची समजूत घालतात. नारद मुनी त्या रस्त्याने चाललेले आहेत. त्यांनी ते दृश्य पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की म्हणलं एवढ्या सुंदर सुंदर तरुणी तिथे बसलेल्या उभ्या आहेत, आणि ही एक बाई कोणतरी, तिच्या चेहऱ्यावर पण तेज अतिशय विलक्षण आहे, तेजोमय तिची कांती दिसते. तिच्या शेजारी जे Just like my bed.
अभी अभी जो एक लम्हा गुजर गया वो उंगली पकड़ के मुझे बचपन तक ले गया। माँ क्या होती है ये मुझे याद नहीं, पर पापा मैंने आपको मेरी माँ बनते देखा है। सुपर हीरो को सुई से डरते देखा है। धूप में मुझ पे छांव बुनते देखा है। चोटी में मेरे घंटों उलझते देखा है और गालों पे हंसी पिरोते देखा है। जली हुई रोटी पे भी हक जताते देखा है। पापा मैंने आप में माँ को बसते देखा है। तो चले कहाँ? ड्राइव पे। इस डोर को कभी भी छूटने ना दूं, एक और जिसके अब मैंने भी ये सोचा है, आपके संग मीलों दूर हाथ पकड़कर चलना है। मेरे वक्त में आपका हिस्सा वापस आपको करना है, क्योंकि मैंने आपको पापा मेरा पार्ले जी बनते देखा है। हम सभी की जिंदगी में कोई ना कोई पार्ले जी है, तो आप किसे कहोगे? यू आर माई पार्ले जी। दोन जर्जर म्हातारे दिसत आहेत. जरी हाडाचा सापळा असला तरी कांती मात्र तेजस्वी आहे. काय प्रकार आहे म्हणून ते गेले नारद मुनी तिच्याजवळ आणि विचारतात की हे सुंदरी तू कोण आहेस? तिला उठता येत नाही तरी सुद्धा ती कशी बशी उभी राहते, हात जोडते, कंप हाताला तिच्या सुरू आहे आणि अशा थरथरत्या हाताने म्हणते, महाराज मी तुमचीच वाट पाहते. इतके दिवस प्रतीक्षा करते, मी तुमचीच वाट पाहत बसले होते आणि बरं झालं त्या भगवंतानं तुम्हाला इथे पाठवून दिलं. नारद मुनी म्हणाले, तरी सुंदरी तू कोण आहेस? त्या ती असं कंप हातामध्ये भरलेलं आहे, संपूर्ण शरीरामध्ये कंप भरलेलं आहे आणि त्या थरथरत्या हातानं ती सांगते, माझं नाव भक्ती आहे. मग हे दोन पुरुष, म्हातारे पुरुष तुझ्या शेजारी काय करतायत? तर म्हणाले, पुरुष आहेत पण माझी ती दोन मुलं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. मग नारद मुनी म्हणाले, अरे तू तर वैकुंठामध्ये गमन करणारी, वैकुंठामध्ये राहणारी, भगवंताच्या जवळ राहणारी भक्ती, तू एवढी शक्तिशाली समर्थशाली आहेस आणि हे तुझे दोन मुलगे ज्ञान आणि वैराग्य तेही प्रचंड ताकदीचे आहेत आणि सत्ययुगापासून आज कलियुगापर्यंत तू चालत आलीस, तुला कशाची न्यूनता पडली नाही आणि आज ह्या कलियुगामध्ये तुझ्यावर असा काय प्रसंग आला? तर तिने सांगितलं, अधर्म वाढला. सत्ययुगातून त्रेतायुगात परिवर्तन होताना धर्म 25% गायब झाला, धर्म 25% लोप पावला. इथे अधपतन थांबलंच नाही. म्हणून द्वापारयुगाचा जन्म झाला, तिथेही अधपतन इतके वाढलं. म्हणून शेवटी भगवान कृष्णानं त्या युगाचा अंत केला आणि कलियुगाला प्रारंभ झाला. या कलियुगामध्ये तर अधर्मांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे आम्हाला भीतीनं ग्रासून टाकलेलं आहे. ज्ञान आणि वैराग्य क्षीण झालेलं आहे.
त्यातला जोश संपलेला आहे, ताकद निघून जाऊन एखादं प्रचंड मोठं झाड उन्मळून पडावं तशी अवस्था झालेली आहे. तर ह्याच्यातून तरण्यासाठी आता मार्ग काहीतरी सांगा कृपा करून, म्हणून मी तुमची वाट पाहत होते. नारद मुनी पण हडबडले आणि म्हणाले, भक्ती तुला मी जरूर मार्गदर्शन करणार, पण मला थोडी संधी दे, थोडा अवधी दे. आणि तिची परवानगी घेऊन, पूर्व परवानगी घेऊन नारद मुनी वैकुंठाकडे निघालेले आहेत. वैकुंठात येतात. तिथे त्यांना 4 ब्रह्मदेवाचे पुत्र भेटतात. ज्यावेळी ब्रह्मदेवाला त्या परमात्म्याला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा निर्माण होते ना, तर तो 4 आपल्या मुलांना जन्म देतो. एकाचं नाव आहे सनक, दुसऱ्याचं नाव आहे सनातन, तिसरा जो आहे तो सनंदन आणि चौथा आहे सनत कुमार. या चौघांना निर्माण करतो आणि ब्रह्मदेवाला वाटतं की आता सृष्टीची निर्मिती होईल. पण ते 5 वर्षापर्यंतच वाढतात आणि मग ते सांगून टाकतात की आम्हाला आता पुढे वाढायची इच्छा नाही आहे आणि संसार करण्याची तर अजिबात इच्छा नाही. आम्ही काय हे काही करू शकणार नाही. आम्ही जप तप भक्ती अनुष्ठान हे करू, पण संसार काय करणार नाही. मग आता देवाला प्रश्न पडतो ना की ज्याच्यासाठी आम्ही या चौघांना निर्माण केलं ते हे कार्य करण्यापासून दूर चाललेले आहेत. मग काय करायचं. मग देवानं परत म्हणून निर्माण केले, म्हणजे माणसं निर्माण केली, ते सप्तऋषी. आणि मग या सप्तऋषींपासून ही सगळी सृष्टीची निर्मिती झालेली आहे. वेगळ्या ग्रंथांमध्ये त्यांची नावं वेगवेगळी आहेत. कश्यप्य, विश्वामित्र, भरद्वाज, अत्रि, जमदग्नी आणि गौतम हे ते 7 ऋषी आहेत. आणि या 7 ऋषींपासून पुढे सृष्टीची निर्मिती होते. माझ्या वाचनामध्ये आलं की म्हणजे ब्रह्मदेवानं जी सृष्टी निर्माण करताना पहिले जी मनु निर्माण केले, मनु म्हणजे माणसं, आपण म्हणतो ना की मनुस्मृती, तर जी मनापासून निर्माण झाली ब्रह्मदेवाच्या मनापासून जे निर्माण झाले, ब्रह्मदेवाला जे स्फुरण निर्माण झालं आणि त्याच्या मनापासून जे निर्माण झाले ते हे मनु. तर काही ठिकाणी मला असं आढळले की 9 होते म्हणून, ते सगळ्यात सुरुवातीचे म्हणून. आता आम्ही जी तुम्हाला नावं सांगितली 7 ऋषींची, हे 7वं मन्वंतर चालू आहे. या 7व्या मन्वंतरातले हे 7 ऋषी आहेत. एकूण 14 मन्वंतर होणार आणि मग पृथ्वीचा नाश होणार. तर त्यातले हे ऋषी आहेत. ते नारद मुनी या सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना प्रार्थना करतात आणि सांगतात की कलियुगामध्ये ते भक्ती प्रकट झालेली आहे आणि तिची 2 मुलं जी आहेत ती जर्जर झालेली आहेत. म्हणजे मरणासन अवस्थेमध्ये ते सध्या जीवन जगत आहेत. तर त्यांनी काय करावं म्हणजे ते जगू शकतील. हे सर्वजण सनकादी जे 4 जण होते ते म्हणाले, मुनिवर्य हे आम्ही सांगण्याची गरज आहे का, हे तुम्ही पण जाणू शकता, आमची गरज काय सांगायची. नारद मुनी म्हणाले, नाही, आज आम्हाला तुमच्याकडूनच ऐकायचं, तुम्ही सांगायचं तो निरोप मी जाऊन देणार. मग या 4घांनी सांगितलं की त्या भक्तीला असं सांगा की भागवत ऐक, तुम्ही भागवत ऐका आणि भागवत ऐकल्यानंतर आपोआपच ज्ञान आणि वैराग्य निर्माण होईल आणि परत होतं तसं त्यांचं साम्राज्य सुरू होईल. ते निरोप घेऊन आले, नारद मुनी निरोप घेऊन आले आणि भक्तीला सांगितलं की ह्या कलियुगामध्ये तर तरायचं जर असेल, ज्ञान आणि वैराग्य जिवंत ठेवायचं असेल, तर त्याला एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवत भजन करणे, भागवत ऐकणे.
भगवंताचं नामस्मरण करणे, त्याचे गुणगान गाणे, त्याच्याबद्दल चांगलं ऐकणे, त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करणे, ते म्हणजे भागवत. आणि मग तिने सांगितलं, प्रार्थना केली की मुनिवर्य, तुमच्यापेक्षा आणखीन हे भागवत सांगणारं श्रेष्ठ कोण आहे ते तुम्ही सांगावं. आणि मग नारद मुनींनी भक्तीला भागवत सांगितलं. आणि मग तो भागवताचा प्रचार सगळीकडे झाला आणि त्याच्यातून भक्तीचा जन्म झाला, नवविधा भक्तीचा जन्म झाला. ती पहिली भक्ती या कलियुगातली श्रवण. श्रवण म्हणजे काय? ऐकणे. व्यावहारिक भाषेत त्याचा अर्थ मी सांगतोय. श्रवण म्हणजे काय तर ऐकणे. कीर्तन, भक्तीचं दुसरं नाव आहे कीर्तन, म्हणजे गुणगान गाणे. आता गुणगान कुणाचे गायचे? देवाचे गायले पाहिजे. भक्तीचं तिसरं नाव आहे नामस्मरण. कुणाचं घ्यायचं? मग असे कानिपनाथ महाराजांनी सांगितलं ना की भक्ती कुणाच्या सानिध्यात करायची? सद्गुरूंच्या करायची. मग नामस्मरण कुणाचं घ्यायचं? तर सद्गुरूंचं घ्यायचं. कारण नारद मुनींना भक्तीनं विचारलं, प्रश्न विचारला की म्हणाले आता हे नामस्मरण कुणाचं करायचं? ते म्हणाले गुरूंचं करायचं. कारण या कलियुगामध्ये तो भगवंत यायला तयार नाही आहे. तो म्हणतो की मी गुरूंच्या रूपात येईन आणि मार्गदर्शन करेन. आणि मग तिथे गुरूंची महती निर्माण झाली आणि तिथून आपण गुरुभक्तिमय होऊ लागलो. गुरु हाच देव. आणि मग श्रुती ग्रंथांनी त्याचं वर्णन करताना ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम अशा प्रकारे वर्णन केलं. बाकीच्या श्लोकांमध्ये वेगळ्या प्रकारे गुरूंचं वर्णन केलं. अगदी आपल्या तोंडावर तोंडपाठ असलेला मंत्र गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, अशा उपाध्या आपण गुरूंना देतो. कारण असतातही तसेच ते की जो चराचरत आहे तो तुझ्यात कसा आहे, तूच ते आहेस हे ठणकावून सांगण्याचं सामर्थ्य आणि शक्ती फक्त आणि फक्त सद्गुरूंमध्ये असते. म्हणून त्याने सांगितलं आहे की अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. अरे बेटा, इकडे तिकडे देव शोधण्याची गरज नाही, तो देव तुझ्यातच आहे. तू जर अणुरेणूपासून तयार झालेला आहेस. कारण विज्ञान सांगतं 2 अणू एकत्र आले की एक रेणू तयार होतो आणि असंख्य रेणू एकत्र आले की एक वस्तू तयार होते. ती वस्तू तू आहेस. इथे खाली काही मंडळी बसलेले आहेत. ज्या वस्तूवर बसलेले आहेत त्याचं नाव आहे कोच. ते काय आहे तर वस्तू आहे. मी ज्याच्यातून तुम्हाला आवाज जोरात देतोय तो काय आहे? माईक. म्हणजे काय? वस्तू आहे. माझ्या गळ्यात घातलेल्या जी हार आहेत म्हणजे काय? वस्तू आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट वस्तूच आहे. आणि विज्ञान सांगतं की वस्तू ही असंख्य रेणूंचा समुच्चय आहे. आणि मगाशी सांगितलं कानिपनाथ महाराजांनी की अध्यात्मशास्त्र इतकं फार मोठं प्रचंड शास्त्र आहे. त्या शास्त्रातल्या ज्यांना ते शास्त्र घडवलं, बनवलं, सांगितलं, त्या प्रमुखांनी सांगितलं की तुझं आहे तुझं पाशी, परी वेडा जागा चुकलाशी. त्या प्रमुखानं सांगितलं अष्टोत्तरश तीर्थ जयाच्या चरणी, तो तुझ्याच हृदय भवनी आत्माराम. त्या प्रमुखानं सांगितलं अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहि. प्रमुख याचा अर्थ सद्गुरू, जो अध्यात्माचा जनक आहे. त्याने सांगितलं की देव तुझ्यातच आहे. म्हणून त्या गुरूंचं नामस्मरण केलं तरी तुला तो कळेल. पुढची भक्ती आहे पादसेवन, म्हणजे चरणाचा दास. त्याच्या पुढची भक्ती अर्चन, म्हणजे आपलं आचरण असं असलं पाहिजे
कसं असलं पाहिजे तर शबरीसारखं. देव सीतामाईला शोधायला निघालेले आहेत, व्याकुळ आहेत. सीतामाईचा विरह सहन होत नाही आहे. सीतामाईचा विरह सहन होत नसल्यामुळे ते झाडांना मिठ्या मारतायत आणि विचारता माझ्या सीतेला कोणी पाहिलं का. इतके ते दुःखात असताना सुद्धा ते पुढे गेलेले असताना परत मागे गेले आणि शबरीला जाऊन भेटतात. आचरण कसं असावं तर शबरीसारखं असावं. आचरण असं असावं सुदामासारखं असावं. सुदामाचे पोहे देवानं स्वतः हातातले घेतले, हिसकावून घेतले. अरे ते मला आधी पाहिजे, खायला पाहिजे. त्याच्या पुढची भक्ती आहे वंदन भक्ती. त्यानंतरची भक्ती आहे दास्य भक्ती. मारुतीरायानं सीतामाईला विचारलं की माई, तुम्ही मी दररोज बघतोय रावणाचा वध करून सीतामाई, भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, हनुमंतराय आणि सगळं सैन्य पुष्पविमानानं अयोध्येत आलं. अयोध्येत आल्यानंतर गुढ्या उभ्या करण्यात आल्या आणि आनंदी आनंद झाला. रामराज्य सुरू झालं. आता थोडी विश्रांती होती, आनंदी आनंद होता. हा दास मारुती नेहमी यायचा, सेवेतच ना भगवान प्रभू रामचंद्रांच्या. आणि एका झाडावर जाऊन तिथे मंदिराच्या समोर, महालाच्या समोर झाड होतं, त्याच्यावर जाऊन बसायचं. आणि तो दररोज बघायचा की सीतामाई यायच्या आणि आपल्या आंघोळ झाली की पहिलं इथे शेंदूर लावायचं. शेंदूर लावायचं म्हटल्यानंतर त्याला आश्चर्य वाटायचं की इथे ठीक आहे कुंकू, पण हे इथे कशाला. म्हणून एक दिवशी हिया केला आणि पुढे उभा राहिला. सीतामाईने विचारलं, अरे काय काय बघतोस काय माझ्याकडे, तुला काय हवं आहे. ते म्हणाले, माते मला एक सांगतं का. म्हणाले, बोल ना, विचार ना काय ते सांगते ना. तुम्ही हे कपाळामध्ये काय भरता. ते म्हणाले, सिंदूर. का भरता. म्हणाले, अरे स्वामींचं, माझ्या स्वामी म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र, माझ्या स्वामींचं आयुष्य वाढलं पाहिजे याच्यासाठी मी तो सिंदूर भरते. काही नाही बोलला, नमस्कार केला, निघून गेला. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी त्याला पाहिलं सीतामाईनं, त्या संपूर्ण अंगच सिंदूरमय झालं होतं. सगळ्या अंगाला त्यानं सिंदूर फेसून घेतला होता. सीतामाईनं बघितलं ना, अरे हे काय वेड्यासारखं केलं. आणि सीतामाई हसू लागल्या. त्या मारुतीराने सांगितलं, माते तुम्ही कपाळात सिंदूर भरताना तुमच्या स्वामींचं आयुष्य वाढण्यासाठी, माझ्या स्वामीचं आयुष्य चंद्र दिवाकार राहिलं पाहिजे याच्यासाठी मी पूर्ण अंगालाच हा सिंदूर फासून घेतलेला आहे. आणि तिथून तो मारुतीराया सिंदुराचा झाला. याचं नाव आहे दास्य भक्ती. पुढची आली सख्य भक्ती, जी गोपीने केली, जी भगवान कृष्णावर गोपीने केली. भगवान कृष्णाला ज्यावेळेस कंसानं घेऊन गेले आणि मथुरेत गेल्यानंतर बरेच दिवस राहण्याचा प्रसंग आला. देव तिकडे आजारी पडले. आजारी कसले, त्यांना परीक्षा घ्यायची होती आणि म्हणून त्याने आजाराचं सोंग घेतलं. अक्रूराला पाठवलं आणि सांगितलं, जा त्या सगळ्या गवळणी माझी वाट बघत असतील तर तिकडे जा आणि त्यांना ही हकीकत सांग मी आजारी आहे म्हणून. आणि त्यांनी विचारलंच जर ह्याच्यावर उपाय काय तर सांग. म्हणून अक्रूर मथुरेतून गोकुळात येतो. अक्रूराचा रथ मथुरेतून आलेला पाहिल्याबरोबर सगळ्या गवळणी गारकन जमा होतात. अक्रूराला घेरतात आणि विचारतात, आमचा काना कसा आहे, आमचा प्राण, आमचा श्वास कसा आहे तो सांग. तर म्हणा, हो हो जरा शांतता पाळा, सगळं काय ठीक आहे, पण काना आजारी आहे. मग तोच तर निरोप घेऊन आलेला आहे की तो बरा होऊ शकेल, पण ज्या गवळणीच्या पायाखालची माती
त्याच्या कपाळाला लावली जाईल, ती गवळण नरकात जाईल आणि देव बरा होईल. कोण कोण देणार आहेत? कोण कोण देणार आहेत म्हणण्यापूर्वी सगळ्या गवळणीने आपल्या साडीचा पदर टारकन फाडला आणि बचाक बचाक माती भरली, गटली बांधली आणि त्याच्या हातात घेतली. हे घे. तो म्हणतो काय वेड्या आहेत का तुम्ही? नरकात जाल, नरकात. सगळ्यांचं उत्तर एकच होतं, नरकात जावं लागलं तरी चालेल, पण माझा देव बरा झाला पाहिजे. या भक्तीचं नाव आहे सख्य भक्ती. आणि शेवटची भक्ती आत्मनिवेदन. आपणासी पहावे आपण, या नाव आत्मज्ञान. जी